नमस्कार मित्रांनो, मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याबाबत एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे। अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे। वर्षा उसगावकर यांना तब्बल 47 लाखाला फसवलं आहे। वर्षा उसगावकर आणि मृणाली जांभळे यासह अनेक अभिनेत्री, दिग्दर्शक तसेच बांधकाम व्यावसायिक अविनाश जाधव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत। मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाणे यामध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार आरोपी अविनाश जाधव यांनी अभिनेत्री मृणाली जांभळे आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना डोंबिवलीमधील एका रिअल इस्टेट प्रकल्प गुंतवणूक करण्यात प्रवृत्त केले होते आणि गुंतवणूक केल्यास रिटर्न जास्त पैसे मिळतील असं त्यांना दाखवण्यात आलं। मूळ रक्कम वर्षाच्या आत देण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले होते। यामध्ये वर्षा उसगावकर आणि मृणाली जांभळे यांनी एकूण 47 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती। मात्र गुंतवणुकीची मुदत संपूनही पैसे परत न मिळाल्याने आणि आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्यामुळे त्यांना पोलिसांमध्ये धाव घेण्याची वेळ आली। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। एकंदरीतच वर्षा उसगावकर यांची मोठ्या बिल्डरकडून 47 लाखाची फसवणूक केली गेली आहे। तर मित्रांनो, या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत धन्यवाद।